लाज नाही वाटत असं वागायला? भावंड आहात का वैरी? सॉरी, चुकलं माझं. आता कशाला पश्चाताप झाल्याचं नाटक करतोस? मी मध्ये पडलो नसतो ना, माझ्या बायकोचा जीव घेतला असता याने. भाऊजी प्लीज उगीच काही बोलू नका. प्रसादनी काही मुद्दाम केलेलं नाहीये. मुद्दामून नाही केलं. कसं माझ्याशी तावातावानी वागत होता बघितलं नाहीस? माझ्या हातातली बांगडी खेचत होता, खिळखिळा करून टाकला माझा हात. मी मध्ये पडलो म्हणून, नाहीतर तुमच्या या मुलाने मारझोड करायला सुद्धा कमी केलं नसतं. ए, तुला तुझ्या बायकोची किती काळजी आहे माहितीये मला. आणि मी माझ्या मुलालाही नीट ओळखतो, कळलं ना? मला प्रसादशी जरा बोलायचंय. तुम्ही सगळेजण आज जा. पण बाबा, आज जा म्हणून सांगितलंय ना. जे काय बोलायचं असेल ते आमच्या समोर बोला. मी आज जा म्हणून सांगितलंय तर आज जायचं. चल चल ग. वृंदा, बस. काय झालंय तुला? वेळ लागले का काय? का डोकं फिरलं तुझं? ती कांता अशी आतताईपणे वागत होती, त्याची शिक्षा तिला दिली. तुझं नवीनच सुरू झालं. बहिणीच्या हातातल्या बांगड्या ओढायला निघालास तू. सॉरी म्हणालो ना, झाली चूक माझ्या हातून. मला पैशांची आतोनात गरज आहे आईला सोडवण्यासाठी, पण कोणीही मला मदत करत नाही ना, मित्र ना तुम्ही. आणि म्हणून पैशांसाठी मी सुवर्णताईच्या बांगड्या. सॉरी, झाली चूक माझ्या हातून. हेच तर मला पटत नाही. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही म्हणून वाटेल तसं वागायचं. ती कांता तशीच वागत होती, त्याची तिला शिक्षा झाली आहे. पुरे झाली ती शिक्षा बाबा. आता प्लीज तुम्ही काहीही करा, पण आईला सोडवून आणा. तुम्हाला जे हवंय ते मी करेन. नक्की करशील? हो, आईसाठी मी काहीही करायला तयार आहे. ठीक आहे, जा वृंदाची माफी माग. वृंदाची माफी? मी बरोबरच बोलतोय. जा आणि वृंदाची माफी माग. आणि फक्त माफी नाही मागायची, यापुढे आयुष्यात तिला कधीही त्रास होणार नाही असंच वागायचं. हे तुला जमणार असेल तर सांग, तरच कांताला सोडवून आणील. नाही तर मला बरीच काम आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. वृंदाची माफी मागतो मी. सॉरी म्हणतो तिला. मग बसतोस काय नुसता? चल कामाला लाग. कांताला सोडवायचंय ना. वृंदा, आय एम सॉरी. फार चुकीचं वागलो मी, माफ कर मला. प्रसाद, नाही नाही, तू काही बोलूच नकोस. तू फक्त माझं सॉरी ऍक्सेप्ट कर, बस. माझी तेवढीच विनंती. पण मी झालं समाधान तुमचं? मागितली ना मी माफी आता. ठीक आहे, मी सोडवून आणतो कांताला. प्रसाद, अरे बाबांच्या समाधानासाठी माझी माफी मागायची काहीच गरज नव्हती. मी खरंच तुझ्यावर रागवले नाहीये. तुला गरज होती म्हणून मी माफी नाही मागितली. मला गरज होती म्हणून मी माफी मागितली. माझ्या आईला सोडवण्यासाठी मला माफी मागणं भाग पडलं. नाईलाज होता माझा. असं नको समजूस की मी मनापासून माफी मागितली. या सगळ्याला तू जबाबदार आहेस, तू कारणीभूत आहेस. आणि म्हणून मी तुला कधीही माफ करणार नाही, कळलं?